11th Commerce, Organization of Commerce and Management. Last few lectures, chapter number 4, Forms of Business Organization first. यामधील प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन चे बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा बिझनेसेस आपण सुरू केले होते. त्यामधील फर्स्ट बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा फर्स्ट बिझनेस होता सोल ट्रेडिंग कन्सर्न, सेकंड पार्टनरशिप फर्म, थर्ड जॉइंट हिंदू फॅमिली बिझनेस, फोर्थ आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड फिफ्थ आहे जॉइंट स्टॉक कंपनी. यामधील सोल ट्रेडिंग कन्सर्न यामध्ये फीचर्स, मेरिट्स, डिमेरिट्स आपण पाहिले. त्यानंतर आपण सेकंड नंबरचा बिझनेस पार्टनरशिप फर्म कडे गेलो होतो. या पार्टनरशिप फर्म संदर्भातील मिनिंग पाहिली होती. काय होती मिनिंग ते? अ बिझनेस ऑर्गनायझेशन ओन्ड अँड मॅनेज्ड बाय मोर दॅन वन पर्सन्स वेअर ऑल पार्टनर्स बिझनेस मधील जो सेकंड पर्सन आहे त्याला आपण काय म्हणतो? पार्टनर्स असं म्हणतो. वेअर ऑल पार्टनर्स शेअरिंग बाय प्रॉफिट अँड लॉसेस ऍज वेल ऍज लायबिलिटी. जे पार्टनरशिप मध्ये होणारा जो कोणत्याही व्यवसायामधून होणारा नफा आहे आणि त्याचबरोबर नुकसान आहे आणि त्याचबरोबर जी लायबिलिटी आहे, लोकांचं डेप्ट जे घेतलेले पैसे आहेत ते देणं आहे, तो शेअर करणे, तो वाटून घेणे त्या बिझनेसेस मध्ये, यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? पार्टनरशिप बिझनेस किंवा फर्म असं म्हणण्यात आले. त्यानंतर आपण त्या संदर्भातील डेफिनेशन पाहिली. त्या अगोदर आपल्याला या पार्टनरशिप संदर्भातील याचाच अर्थ आपण अगोदरही सांगितलंय, जो कोणताही बिझनेस होईल त्यासाठी लॉ येतोच, म्हणजेच कायदा असतोच म्हणतो. तो फक्त कायदा कशासाठी नाही तर आपण पाहिलंय जॉईंट सोल ट्रेडिंग कन्सर्नसाठी कसल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन्स नाहीये त्या ठिकाणी, फक्त ओनली फॉर द रजिस्ट्रेशन आहे. त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा ऍक्ट नाहीये. तर आपल्यासाठी हा महत्वाचा आहे. तर कोणता आहे पार्टनरशिप साठीचा ऍक्ट? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट सगळे आपल्या मेमोराईज मध्ये ठेवायचे, आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवायचे. का? तर तुम्हाला तुमच्या कॉमर्स साठी तरी महत्वाचं आहेच आहे, परंतु आपल्याला ज्यावेळेस तुम्ही भविष्यात ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला जातात त्यावेळेस असा काही बेस नसतो एवढंच अभ्यास करायचा, एवढंच हे करायचं. त्यावेळेस हे लॉचे ऍक्ट तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येईल. मग ते कशाही प्रकारची कॉम्पिटिशन एक्झाम असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, मग ती एमपीएससीची असेल, युपीएससीची असेल किंवा बँकिंगचे संदर्भातील असतील, तर हे ऍक्ट जर त्यावेळेस होतो. कुठलाही बेसचा आपण पाहतो, आज जे एमपीएससीचा अभ्यास करतात, काय कशाचा अभ्यास करतात? 5वी, 6वी, 7वीचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याचा अभ्यास करावा लागतो. याचा अर्थ परत फिरून कुठे यावं लागतं? बेसिकलाच यावं लागतं. परत वापस बेसिकलाच यावं लागतं. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बँकिंगचे देत असतात, पीओची, असिस्टंटची, कशाची संदर्भातील किंवा इव्हन पोस्टाचे देत असतील, परत तुम्हाला कुठे यावं लागतं? कॉमर्सच्या बेसिकलाच यावं लागतं. बेसच महत्वाचं आहे. याच ठिकाणी यावं लागतं. परत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही देण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस परत तुम्हाला 11वीची पुस्तक घेऊन जावं लागतं. तोच जर आत्ताच इथं बेस तयार झाला तर परत आवश्यकता जास्त पडत. पोहायला येतं कोणाला? शिकलंय कोणी? हा, गुड, छान गोष्ट. काय एकदा शिकेपर्यंत पुन्हा आयुष्यात कधीही उडी मारा पाण्यात, ऑटोमॅटिक तो पोहायला शिकतोच. परंतु त्याच वेळेस पोहताना गचगाळ्या खावं लागतात, 4-5 वेळेस पाणी प्यावं लागतं, तोपर्यंत तो शिकत नाही, धडपडत. तीच पद्धत आहे. एकदा जर इथं धडपडून जर बेसिक आपला झाला परत आपल्याला गरज नाही पडणार त्याच गोष्टीची रिपिटेशनची. आणि याच्यातील जो आज आता आपण हा फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन फर्स्ट पाहतोय, मागेही सांगितलंय, हा आपल्याला परत बीकॉम फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरला हाच भाग आहे. तिथं फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मधील प्रायव्हेट सेक्टर मध्ये त्यातील थोडासा डीप मध्ये जातो, कारण की तिथं हायर लेवल जाते थोडीशी, परंतु बेसिक हेच आहे त्या ठिकाणी. परत फीचर्स काय, सोल ट्रेडिंगचे काय नाही, हाच भाग परत तुम्हाला त्या ठिकाणी. त्यामुळे कुठला आहे ऍक्ट? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. कोणता आहे? 1932. यामधील सेक्शन 4 मध्ये म्हणजेच कलम 4 मध्ये पार्टनरशिपची डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. तर आपण डेफिनेशन पहिली पाहतोय. सेक्शन 4 इंडियन पार्टनरशिप ऍक्ट
1932 डिफाइन्स पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे काय हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profit of a business carried on by all or any of them acting for all. काय करण्यात आलंय या बिझनेसेस मधील म्हणजेच पार्टनरशिप मधील जे पर्सन्स आहेत, व्यक्ती आहेत, त्याला आपण पार्टनर म्हणतो. परंतु त्या पार्टनर्स जे पर्सन्स आहेत त्या पर्सन्स अग्रीड होतात. म्हणजेच काय होतात, त्या दोघांमधील रिलेशन नुसार ते तयार होतात. कशासाठी? तर होणाऱ्या प्रॉफिट अँड लॉसेस मधील जे कोणताही बिझनेस आहे त्या बिझनेस मधील होणारा नफा आणि नुकसान यासाठी जे तयार होतात आणि त्या बिझनेसेस साठी लागणारी जे कोणती ऍक्टिंग फॉर ऑल आहे याचाच अर्थ करण्यात येणारी कृती जी आहे, काम आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, पार्टनरशिप म्हणण्यात आलं. तर या डेफिनेशन आणि मिनिंग आणि आपण पहिलं जे इंट्रोडक्शन घेतलं होतं त्यावरनं आपल्याला 3 ते 4 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. पहिला आहे जो अनदर पर्सन या बिझनेस मध्ये आहे त्याला काय म्हणण्यात येतं, पार्टनर्स असं म्हणण्यात येतं. आणि या दोन अनदर पर्सन मोर दॅन वन पर्सन सोबत जो बिझनेस चालवला जातो त्याला काय म्हणण्यात येतं, पार्टनरशिप. पण या दोघांमध्ये जो अग्रीड होतो म्हणजे तो तयार का झाला, तर या दोघांमध्ये तयार कधी होतो, आपण विचारतो काम करणार आहे का माझ्यासोबत, होणारा जो काही आहे नफा आहे नुकसान आहे ते आपण दोघं बघून घेऊ. मग तोंडी चालतं का हो, नाही. मग आपल्या दोघांमध्ये तयार म्हणजे त्या अग्रीड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. आल्यानंतर काय विचारलो रे, संमतीपत्र भरून दिला का, विचारलं का नाही, प्रत्येकाला आल्यानंतर दिला का. तोंडी म्हणल्यानंतर मी चालतं म्हणलो का नाही. काय झालं, तुम्हाला साईन करून अथॉरिटी लिखित द्यावं लागलं, इन अ रायटिंग मध्ये द्यावं लागलं, तरच तुमचं अप्रुव्हल झालं. दिला का बेटा. याचाच अर्थ थर्ड आपल्याला काय आहे, त्या दोघांमध्ये अग्रीड झाला, तयार झाला, तर काय लागेल त्यासाठी, पार्टनरशिप. काय लागेल दोघांमध्ये, पार्टनर्स मध्ये, पार्टनरशिप अग्रीमेंट किंवा त्याला वर्ड वापरण्यात येतो पार्टनरशिप डीड, DEED. काय आहे, पहिला होता या डेफिनेशन वर आपण पाहिलं जो अनदर पर्सन आहे त्याला काय म्हणलं जातं, पार्टनर्स. आणि त्यानंतर या दोघांमध्ये जो बिझनेस चालतो त्याला पार्टनरशिप. आणि हे दोघं ज्याच्यावरती बेसिक वरती नफा आणि नुकसान होणार आहे याला तयार होणार आहे ते लिखित रिटर्न स्वरूपातील जे डॉक्युमेंट आहे त्या दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट जो आहे त्यालाच काय म्हणण्यात आलंय, पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे. तर अशा या डेफिनेशन आणि मिनिंग वरनं आपल्याला पुढील पाहायचं आहे इम्पॉर्टंट टर्म्स याच्यातील जे आता आपण सांगितलेले. पार्टनर्स, पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट ज्याला म्हणण्यात येतं, ज्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो, परंतु त्याला आपल्या कॉमर्शियल भाषेमध्ये काय म्हणण्यात येतं, पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट असं म्हणण्यात येतं. तर आता बेसिक टर्म्स आपण पाहूया. पार्टनर, persons who have entered into partnership agreement with one another or individually called partners. काय म्हणलेलं आहे, पर्सन हु हॅव एंटर्ड, असा व्यक्ती जो या एंटर करतोय म्हणजेच आतमध्ये येतोय. कशामध्ये येणार आहे होतो, पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये. आपण त्याच्या पुढे जाऊन बनतो, आपल्या घरामध्ये भाऊ असेल किंवा शेजारी असेल, पलीकडचा व्यक्ती असेल, तर तो आपण म्हणतो बोलता बोलता, नाही आमच्या दोघातील आहे, तुला काय करायचं मध्ये यायचं, काही घेणं देणं नाही, तुझा काही संबंध नाही. परंतु तो बिझनेसेस मध्ये हु हॅव एंटर करतो, तो येणारा जो व्यक्ती या बिझनेसेस मधील आहे तो येतो, अग्रीमेंट करतो त्याच्यासोबत तो व्यवसाय चालवण्याचा. त्या येणाऱ्या पर्सन्सला म्हणजेच इंडिव्हिज्युअल पर्सनला, व्यक्तिगत एका व्यक्तीला काय म्हणण्यात आलेलं आहे,
पार्टनर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. पर्सन हु हॅव एंटर्ड इनटू पार्टनरशिप अग्रीमेंट, जो पार्टनरशिप अग्रीमेंट मध्ये येणारा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, पार्टनर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर या पार्टनर्स जो एंटर झालेला आहे, जो अनदर पर्सन एंटर झालेला आहे त्यालाच काय म्हणलेलं आहे आपण, पार्टनरशिप फर्म असं म्हणण्यात. आता पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, पर्सन हु हॅव एंटर्ड इनटू पार्टनरशिप विथ वन अनदर आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फर्म. पर्सन्स हु हॅव एंटर्ड इनटू पार्टनरशिप, ज्या पार्टनरशिप मध्ये जो अनदर पर्सन आलेला आहे, विथ वन अनदर आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फर्म, जो एखादा व्यक्ती त्या पार्टनरशिप मध्ये आलेला आहे त्या बिझनेसला फर्म, पार्टनरशिप फर्म असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे फर्म नेम, व्यवसायाचं नाव ज्याला काय देण्यात आलेलं आहे. The name under which partnership businesses is carried on is called as firm's name. याचाच अर्थ ज्या पार्टनरशिप मध्ये म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्ट होऊन जो पर्सन अनदर इन्व्हॉल्वड होऊन जो बिझनेस चालवतो त्यालाच आपण पार्टनरशिप फर्म असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे जो पर्सन इन्व्हॉल्वड होणार आहे, एंटर्ड होणार आहे, जो अनदर पर्सन बिझनेस मधील त्यालाच पार्टनर जो करण्यात येणारा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्यालाच पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सर्व काही अटी, नियम्स, टर्म्स अँड कंडिशन्स देण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अटी देण्यात आलेल्या आहेत, त्यावरतीच्या काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याला टर्म्स अँड कंडिशन्स, ज्यावरनं तो पार्टनर्स येताना ज्या दोघांमध्ये जे कोणतंही कॉन्ट्रॅक्ट होणार आहे की होणारा नफा एवढा आहे, त्याच्यातील होणारं नुकसान होत असेल तर दोघांनी किती प्रपोर्शनने वाटून घेतलं पाहिजे, काय आहे. जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, लातूरमध्ये विश्वचं फर्म आहे आणि परंतु एकच पर्सन काय आहे, ऍक्टिव्ह आहे आणि अनदर पर्सन्स हे स्लीपिंग पार्टनर्स आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर एकच व्यक्ती हा त्या ठिकाणी काय करतो, वर्किंग करतो आणि बाकीचे 6 पर्सन्स हे इन्व्हॉल्व, त्याचाच अर्थ इन्व्हेस्टमेंट करतात, पैसे देण्याचं काम करतात, परंतु त्या फर्म मध्ये कसल्याही प्रकारचं वर्क करायचं काम करत नाही. अशा प्रकारचं त्यांनी काय केलेलं आहे, अग्रीमेंट मध्ये टर्म्स अँड कंडिशन्स टाकलेले आहेत. आपल्याला पुढे जाऊन पाहायचं सुद्धा आहे काय, पार्टनरशिपचे टाइप्स कोणते कोणते आहेत, ऍक्टिव्ह पार्टनर काय आहे, स्लीपिंग पार्टनर म्हणजे काय आहे, मायनर पार्टनर म्हणजे काय आहे, जे काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार कशा प्रकारे वर्क केलं जातं. जसं आज पाहतो ज्यांनी संमती पत्र दिलंय त्यांनीच प्रेझेंट आहेत, अदरवाईज कुठं आहेत, घरी आहेत, व्हिडिओ पाहत आहेत. याचाच अर्थ आपल्याला जर इथं यायचं असेल तर काय लिहून द्यावं लागतं, संमती पत्र लिहून द्यावं लागतं. त्याच प्रमाणात पार्टनरशिप मध्ये जो अनदर पर्सन येणार आहे त्या अग्रीमेंट मध्ये कशा प्रकारचे टर्म्स अँड कंडिशन्स टाकलेले आहेत, म्हणजेच तो काय काम करणार आहे किंवा नाही करणार आहे, का फक्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे, का फक्त प्रॉफिट घेणार आहे, नॉट अ लॉस घेणार आहे, नफा झाला तर मला विचारू नको, काय आहेत त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स, काय त्याच्यामध्ये नियम टाकण्यात आलेले आहेत, ते जे कोणतेही नियम साईन करून रिटर्न स्वरूपातील त्या दोघांमध्ये जे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट होतं त्यालाच काय म्हणण्यात आलंय, पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अ पार्टनरशिप बिझनेस मेन्शन्ड इन रायटिंग इज अ टर्म ॲज डीड ऑर अग्रीमेंट. जे काही टर्म्स अँड कंडिशन्स त्या पार्टनरशिप मध्ये होणार आहेत इन अ रिटर्न, लिखित स्वरूपात जे कोणत्याही अटी आणि शर्ती मान्य केलेल्या आहेत त्या व्यक्तींनी त्या बिझनेसेस साठी, पार्टनरशिप साठी, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट. आले लक्षात. 4 वेगवेगळे आपण त्या संदर्भातील इम्पॉर्टंट टर्म्स पाहिले यावरनं, त्या मिनिंग आणि डेफिनेशन वरनं. पहिला होता पार्टनर्स म्हणजे काय, दुसरा होता पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, किंवा थर्ड नंबर आहे त्या फर्मचं नेम काय, म्हणजेच काय, पार्टनरशिप फर्म.
आणि त्यावरतीचा मेन बेसिक त्या दोघांमधील करण्यात येणाऱ्या टर्म्स अँड कंडिशन इन रायटिंग स्वरूपात, लिखित स्वरूपात, त्याला काय म्हणण्यात आले आहे? पार्टनरशिप डीड किंवा ऍग्रीमेंट. पिक्चर पाहिलं काय पार्टनर? सलमान खान आणि कोण होता? कोण होता? हा, बघितलं नाही का पिक्चर? गोविंदा होता. डू वन पार्टनर, ओ पार्टनर होता का नाही गाणं? तर म्हणजेच काय होतं त्याचा मिनिंगच तो होता. मला हवंय पार्टनर, ओ पार्टनर मला हवंय. डू वन पार्टनर, माझा होशील का पार्टनर? होशील का? याचाच अर्थ पार्टनरशिप मध्ये काय म्हणण्यात आले? तो अनदर पर्सन इन्व्हॉल्व होणार का, त्याच्यावर न तू झाला. प्रत्येक गाण्याचा असेल, कशाचाही असेल, मिनिंग असतो. त्याच्याशिवाय तर म्हणूच शकत नाही तो. आपल्याला बाकीचं काय घेणं देणं, आपल्या आपल्या कामापुरतं घ्यायचं असते. आपण बाकीचे जे लॉजिक लावायचे ते लॉजिक लावतीलच. त्याच याच्यानुसार आपलं काय आहे तर त्या संदर्भातील आपण इम्पॉर्टंट टर्म्स पाहिले. पार्टनर म्हणजे काय? पार्टनरशिप फर्म, फर्म नेम आणि पार्टनरशिप डीड ऑर ऍग्रीमेंट. यानंतर आपल्याला या मिनिंग, डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स यावरनं आपल्याला त्या ठिकाणचे पार्टनरशिप फर्मचे काय पाहिजे? फीचर्स पाहिजे. म्हणजेच त्याची वैशिष्ट्ये काय आहेत नेमकी हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामधील फर्स्ट आहे जो आपला बेसिक इम्पॉर्टंट काय आहे तर ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट झाल्याशिवाय तो आतमध्ये येऊ शकणार आहे का? येऊ शकत. जसं आज हा रनिंग बॅच असली असती तर आपण विचारलं असतं ऍडमिशन केलं का? ऍडमिशन करणं म्हणजे काय हो? रिटर्न स्वरूपात तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागतो, डॉक्युमेंट्स द्यावे लागतात आणि मी कॉलेजला येणार आहे हे सांगणार आहे. मग त्याच पद्धतीनं पार्टनरशिप मध्ये जो अनदर पर्सन येणार आहे त्यांनी पण काय करावं लागेल? पार्टनरशिप संदर्भातील डीड किंवा ऍग्रीमेंट करावा लागेल. हा फर्स्ट फीचर. त्यानंतर सेकंड नंबर आहे जॉईंट ओनरशिप. जो बिझनेस करणार आहे दोघं, मालकी दोघांचीही काय एकट्याचीच असणार आहे? दोघांची असणार आहे. याचाच अर्थ सेकंड फीचर्स काय आहे त्याच्यावरतीचा? जॉईंट ओनरशिप आहे. त्यानंतरचा काम कोण करणार आहे? दोघेही करणार आहे. जसा कॉन्ट्रॅक्ट असेल ज्या डेट नुसार, परंतु त्यापेक्षा जर करूच शकतात तर काय आहे सेकंड नंबरचा? जॉईंट मॅनेजमेंट आहे. त्या ठिकाणी दोघंही काम करणार आहेत. मॅनेजमेंट याचा अर्थ कंट्रोल करणे, त्या संदर्भातील पूर्णपणे त्यावरतीचा ऑथोराइज करणे, कशा प्रकारचा बिझनेस करायचा आहे काय नाही यावरतीचं सगळं काही नियंत्रण ठेवणे, त्यालाच एक प्रकारे मॅनेजमेंट म्हणलं जातं. याचा अर्थ काय आहे? जॉईंट मॅनेजमेंट. फर्स्ट नंबरचा काय होता? जो कोणताही हु हॅव एंटर इन टू द बिझनेस. जो बिझनेस मध्ये जो पर्सन येणार आहे त्या दोघांमध्ये काय व्हावं लागतं? ऍग्रीमेंट व्हावं लागतं. ऍग्रीमेंट झाला याचाच अर्थ जसं आपण मुद्दाम एक्झाम्पल देतो, उद्या झालं घरात आल्या आल्या का आराम सुखानं झोपून राहते गावती बाई? राहू शकणार आहे का? नाही. आल्या आल्या काय करावं लागतं? घर तुझंच आहे, काम तुलाच करायचं आहे. घर तुझंच आहे म्हणजे ओनरशिप तिचीच आहे. काम तिला करावं लागतं म्हणजेच काय? मॅनेजमेंट तिचंच आहे का नाही? उद्याचा काळ बदल, इकडचे लोक इकडे लग्न करतील, येतील, करतील काम, बदलेले काय सांगता येते? भविष्य काही सांगता येते. बदल होणारही आहे आणि 1001% बदल होणारच आहे. मुलींची संख्या वरचीवर कमी होत चालली. कसंही बदलेल, पण इन शॉर्ट काय आहे पाहतोच आपण. दोघांमध्ये अग्रीमेंट होतं म्हणजेच काय होतं? लग्नपत्रिका छापली जाते. घरात आल्यानंतर एंटर झाल्यानंतर घर कोणाचं होतं? त्याचं किंवा तिचंच होतं. ओनरशिप त्याच्याकडेच गेली. काम करायचं आहे, सगळं करायचं आहे म्हणजेच काय करायचं? मॅनेजमेंट करायचं. याचाच अर्थ काय झालं? दोघांचं काम करावं लागेल. जॉईंट मॅनेजमेंट झालं. त्यानंतर त्या संदर्भातील कायदा आहे. आपण म्हणतो काही झालं तर मी कायद्यानुसार मागणी करणारच. याचाच अर्थ काय आहे? लॉफुल बिझनेस आहे. कोणता लॉ आहे याला? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1930. लॉ म्हणजे काय? कायदा. कायदा म्हणजेच कोणता? ऍक्ट आहे त्याच्यासाठी. जसं भारतीय संविधान कायदा म्हणजेच आपल्या प्रत्येकाला शिक्षणाचा चोरीचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट देण्यात आले आहे का नाही? आता चोरी करून माझा मोबाईल कोणीतरी घेऊन गेला, आपण काय म्हणतो? 420 फ्रॉड अंतर्गत किंवा वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत त्याला गुन्हा दाखल करण्यात आला. हे कशामध्ये लिहिलंय? भारतीय संविधानामध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट मध्ये. मग त्यासाठी कलम लावलाय सेक्शन 420, 420 लावलाय का नाही? फ्रॉड. मग वेगवेगळे कायदे तुम्हाला पाठ नाही.
त्याचाच अर्थ हा कोणता बिझनेस आहे? लॉफुल बिझनेस आहे. कोणता आहे यासाठीचा लॉ? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1936. कुठला पहिला फीचर्स? अजिबात खाली बघायची गरजच नाही. सरळ सोप्या पद्धतीने सांगतो. पहिलं हु हॅव एंटर्ड इनटू द बिझनेस मध्ये येणार आहे. याचा अर्थ त्यांना लिखित रायटिंग स्वरूपात काय करावं लागेल? अग्रीमेंट करावं लागेल. आतमध्ये आलाय, अग्रीमेंट झालंय. याचा अर्थ त्या बिझनेसेस वरती ओनरशिप कोणाची असणार आहे? दोघांची जॉईंट ओनरशिप असणार आहे. मग ओनरशिप असणार आहे, काम करावं लागणार आहे. म्हणजे थर्ड नंबर काय आहे? जॉईंट मॅनेजमेंट. आता जॉईंट मॅनेजमेंट आहे, हे सगळं काही आहे. अग्रीमेंट कोणत्या कायद्याअंतर्गत होणार आहे? याचाच अर्थ लॉफुल बिझनेस आहे. आणि तो लॉ कोणता आहे? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. आलंय का? बाउन्सर चाललंय कोणाला? असेल तर परत रिपीट करायला तयार. पुस्तक येताना घेऊन यायचं.